व्हिडिओ बनवतो लक्ष द्या. हा शॉर्टपुट आहे 7.260 ग्रॅमचा 7.260 ग्रॅमचा 7 किलो 7.25 किलोचा हा शॉर्टपुट आहे. त्या शॉर्टपुट मी पक्का सांगतो. त्याच्या अगोदर हे जे सेंटर आहे ना हे सर्कल आहे. त्या सर्कलमध्ये सेंटरपासून 1.07 मीटर सर्कल असतं. 1.07 मीटर सर्कल असतं. व सर्कलच्या ह्या साईडला 75 सेंटीमीटरची एक लाईन असते. 75 सेंटीमीटरची ह्या साईडला आणि ह्या साईडला 75 सेंटीमीटरची लाईन असते. तुम्हाला कधीही ह्या सर्कलमध्ये एंट्री करताना ह्या गोष्टी तुमचा शॉर्टपुट आउट ऑफ जातो, परंतु तुमचा मायनर ज्या गोष्टी असतात फॉल त्या गोष्टी जास्त करतात. त्या कशा करतात ते तुम्हाला अजून पुढे सांगतो. शॉर्टपुट टाकल्यानंतर यस वगैरे करून मुलं पाय पुढे टाकला जातो. बऱ्याच आणि PSIच्या बऱ्याच मुलांचं तसं झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही कधीही एकतर तुम्हाला शॉर्टपुट आणून दिला जाईल, त्यामुळे तुम्ही ह्याच्या पाठीमागून उभे असता. तुमची एंट्री ह्या सर्कलच्या ह्या 2 लाईनच्या पाठीमागून होईल. सर्कलमध्येच एंट्री होईल. तुम्ही शॉर्टपुटच्या बरेच मेथड आहेत. एक स्टँडिंग मेथड आहे, स्टेपिंग मेथड आहे, पेरी ब्राईन स्टाईलनं शॉर्टपुट टाकला जातो. बसरन वगैरे जर्क टी बॅलन्स वेगवेगळ्या टाईप आहेत. पण आपल्याला फॉल नाही करायचं, त्यामुळे आपण बऱ्यापैकी स्टँडिंगनं करू. कारण की आपलं मेजरमेंट जे आहे 4.5 मीटर ते आपल्या स्टँडिंगनं जाऊ शकतो. कारण तेवढी स्ट्रेंथ आपल्या हँडपॉवरमध्ये आहे. त्याचे कसा करायचा आहे, बॉडी स्विंग कशी करायची, स्टँडिंग मी ते सगळ्या गोष्टी सांगतो. पहिल्यांदा शॉर्टपुटची पकड सांगतो. तुम्हाला सांगितलं की सेंटर 0.7 मीटर 75 सेंटीमीटरची लाईन असते. एंट्री इथूनच होईल. एंट्री इथून होईल. शॉर्टपुट तुम्ही फेकल्यानंतर सर्कलच्या बाहेर ह्या 2 लाईनच्या पाठीमागूनच जायचं आहे. काय होतं, शॉर्टपुट घेतलं जातं, शॉर्टपुट फेकलं जातं, शॉर्टपुटकडे बघितलं जातं, शॉर्टपुटकडे बघितलं जातं, शॉर्टपुट आउट ऑफ जातो. शॉर्टपुट आउट ऑफ केल्यानंतर इथून बाहेर पडतो. फॉल तुम्हाला सांगतो. शॉर्टपुट तुमचा फेकलाय. शॉर्टपुट काही जणांचं कसं स्टेपमध्ये टाकतात मुलं, जर करतात आणि तिथं स्पीड असतं बॉडीला आवडत नाही. आणि शॉर्टपुट पडायच्या अगोदर, शॉर्टपुट जमिनीवर पडायच्या अगोदर तुम्ही सर्कलच्या बाहेर गेला तर फॉल. त्याच्या बाहेर सुद्धा म्हणजे शॉर्टपुट पडायच्या अगोदर शॉर्टपुट हवेत आहे, पण शॉर्टपुट पडायच्या अगोदर ह्या 2 लाईनच्या बाहेर सुद्धा सर्कल म्हणून केलं. त्याच्या पाठीमागून फॉल आहे. हे शॉर्टपुट पडल्यानंतरच तुम्हाला सर्कलच्या बाहेर जायला चान्स आहे. ते लक्षात ठेवा. आलं लक्षात. शॉर्टपुट पडल्यानंतर तुम्ही शॉर्टपुटच्या सर्कल होतो. आणि एक इथं स्टॉप बोर्ड असतो. एक स्टॉप बोर्ड असतो 120 सेंटीमीटरचा स्टॉप बोर्ड असतो पांढरा. त्याच्यामुळे बऱ्यापैकी इथं फॉलो झालेलं नाही PSIच्या फॉलोला. कशामुळे? स्टॉप बोर्डमुळे. स्टॉप बोर्डमुळे काय होतं तर त्याच्यावरती हा एक स्टॉप बोर्ड आहे समजा, त्याच्यावरती पाय पडला तर फॉल आहे. ह्याच्यावरती पाय स्टॉप बोर्डच्या वरती पाय पडला तर फॉल आहे. तुमचा हा पाय पूर्ण असं गेलं तर फॉल नाही आहे. लक्षात राहू द्या. तुमचा पाय घासला तर फॉल आहे. वरून घासला तर फॉल आहे. तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं सांगा, तुमचा पाय आतून घासला फॉल नाही. कारण की हा स्टॉप बोर्ड ह्या लाईनला स्टॉप बोर्ड असं बसवलेलं असतं. स्टॉप बोर्डची आतली साईडची लाईन असते. त्याला आतून तुमचा पाय इथून घासला फॉल नाही आहे. पाय वरून घासला फॉल आहे. आणि पाय वरून गेला फॉल नाही. पूर्ण पाय टेकला फॉल आहे. पाय आतून गेला फॉल नाही. पाय वरून जाऊ द्या हवेतून पाय. कारण की काय माहिती आहे, शॉर्टपुट टाकण्याचं सगळ्यात हा शॉर्टपुट टाकताना तुम्ही काय व्हा तर पाठीमागचं पाय पण उचलेल. जर्क करायचं ज्यांनाच जमेल त्यांनी. नाही जमत आहे, जर्क नाही जमत आहे, स्टँडिंग पकडा, फेका, हात असं पुढे गेला पाहिजे. जेवढा गेला तर शॉर्टपुट बरोबर 3.5 मीटर पुढे घ्यायला ऑलरेडी 1 मीटर हात पुढे गेला त्या गोष्टी कशाला 3.5 मीटर टाकतो. एकमेकाचा विचार केला तर, कारण की हात पुढे गेला तर, नाहीतर इथूनच टाकला जा. ज्यांचा इथून पडेल शॉर्टपुट इथून पडेल त्याला 4.5 मीटर टाकायला. दुसरी गोष्ट, शॉर्टपुट टाकताना जे फक्त असे शॉर्टपुट टाकतात त्यांचा फक्त हँड पॉवरचा यूज होतो. तुमच्या बॉडीचा फोर्सचा यूज झाला पाहिजे. बॉडी फोर्स यूज कसा होईल, पकडला बॉडी उचलली, हाईट उचलल्या, पूर्ण बॉडीचा फोर्स टाकत लागेल. आणि नुसत्या हँड पॉवर टाकला तर शॉर्टपुट मागे जाणार. पूर्ण बॉडी पाय उचलला पाठीमागचा तर तुमच्या बॉडीची ताकद लागेल. बॉडीच्या ताकदीवर शॉर्टपुट जेवढा जाईल तेवढा जाईल तुमचा. तरी पण 4.5 जाणारच प्लस. शॉर्टपुट आउट ऑफ जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टेक्निक सांगतो, तुमचं कितीही लो वेट असेल तुम्ही आवाज काढाल, जेवढ्या ताकदीनं आवाज काढाल तेवढ्या ताकदीनं शॉर्टपुट पुढे जाणार. कारण की फोर्स बल जे वापरतो आपण पूर्ण बॉडीची ताकद नाही. म्हणजे एखाद्या अचिव्हमेंट किंवा सक्सेससाठी सगळ्या गोष्टीचा प्लस वापर केला पाहिजे आपण. जसं म्हणतो का तसं तुमचं फक्त आपण फक्त हात काही जणांचे एकदम फिट असतात, बायसेप एकदम ट्रायसेप फिट असतात, ते हँड किती शॉर्टपुट टाकाल. आता या ताकदीवर काही जण शॉर्टपुट टाकतात. कारण की ते लहान दिवस बरेच दिवसापासून जिम केले असते, डंबेल्स मारले असते, ते तुमचे हँड फिट आहेत. प्लस
बॉडीमध्ये थायच्या ताकद टाकत आणि मग आपण तिसरे टेक्निक यूज करतो आवाजाचं शॉर्टपुट टाकताना शॉर्टपुट खाली असताना मी दाखवतो मग टेक्निक दाखवतो फक्त शॉर्टपुटची पकड दाखवतो. हे 3 बोटं हे 2 बोटं पुढं राहतील 1 बोटं त्याच्यावरती शॉर्टपुट टाईप माहिती त्याच्यावरती शॉर्टपुट टाईप माहिती हे 3 बोटं बॅक साईडला 2 बोटं फ्रंट साईडला. हां ही मान आणि खांदा ह्या दोन्हीच्या मध्ये शॉर्टपुट मानेवर टेकवतो मी टेकवतो. काही जण असा फक्त पकडतात काही हँड पॉवर जे म्हणजे हातात ताकद आहे त्यांच्या फक्त म्हणजे हातात ताकद टाकतात ते काही जण असं हे स्किल आहे हे एक टेक्निक आहे. ह्या टेक्निकवर सुद्धा तुम्ही टाकू शकता. पूर्ण असं पकडून ह्या पोझिशनमध्ये बेंड झाला पूर्ण हाईट दिली शॉर्टपुट टाकला शॉर्टपुट जाणार तुमचा पूर्ण. फक्त मी कसं फिट पकड म्हणतो ना नुसतं हातात ताकदूर नाही तर बॉडीच्या ताकदीवर सुद्धा शॉर्टपुट गेला पाहिजे. थोडा इकडे सारखं मी टाकतो त्यानंतर फ्रंट साईडनं बघा मानेवर ठेवायचा शॉर्टपुट. हा शॉर्टपुट पकडल्यानंतर तुमच्या हातामध्ये एवढी ताकद पाहिजे की तुमचा हात असा बेंड नाही झाला पाहिजे. शॉर्टपुट असा पाहिजे का तर असा जर झाला तर ते काय झालं क्रिकेटचा बॉल टाकल्यासारखं शॉर्टपुट आहे समजलं. त्यामुळे असं बेंड नाही झालं पाहिजे. ते पकडायचं एवढा काय हार्ड येऊन नाही तर हा जातो 3 बोटं पुढं 2 बोटं पुढं 3 बोटं जास्त दोन्ही पाहिजे स्टँडिंगला टाकली स्टँडिंग कोणाला प्रॉब्लेम आहे शॉर्टपुट पण टाकलं आपण स्टेपनं का शॉर्टपुट टाकला जातो तर स्टेप जरा पूर्ण बॉडीची स्पीड असतं ना ती स्पीडवरती शॉर्टपुट स्टेप टाकतो त्यांना ते स्टँडिंगला दाखवतो. हा हात पुढे घ्यायचं रिझन काय असतं हा हात वरती इथंच का ठेवला तर हाईट बॉडी ट्रायंगल आणि प्लस सगळ्यात मोठं की बॉडी बॅलन्स बॉडी बॅलन्स येतो. खाली जाताना वर जाताना श्वास होतो खाली आली मी बॅक साईडला का आलो तर मी का आल्यानंतर माझी पूर्ण बॉडी एवढी फोर्स झाला. मी जर असं केलं असं पण करू शकतो मी जेव्हा असं करतो प्रत्येकाला स्किल असतं कोणाला जमतं कोणाला जमवतं असं केलं तर काय होईल तर हे टाकून शॉर्टपुट असं मान खाली होईल माझी बॉडी खाली वाकली बरोबर का हात खाली गेला हात पण खाली बॉडी वाकली हात पण खाली आला त्याच्यामुळे शॉर्टपुट कमी करतो. शॉर्टपुट जाताना कसं केलं पाहिजे चेस्ट वरती आली पाहिजे जेणेकरून हाईट असं नाही गेलं. हाईट खाली आली का सांगतो नाही आला पाहिजे आपल्या शोल्डर हात कानापासून गेला पाहिजे कानापासून स्टेपने एक दाखवतो स्टेपने आणि बॉडी पूर्ण स्विंग करायची. पाहिजे बसतो तुम्हाला प्रॅक्टिस त्यामुळे तुम्ही स्टँडिंग येते एक शॉर्टपुट अजून टाका ओके. एक 4.5 आहे ना सांगतो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं हा जो सेंटर असेल आपला हा सेंटरपासून किती एक सेंटर अशी नॉर्मल लाईन असते इथून 32.5 आणि इथून 32.5 हे 5.5 हे 65 सेंटीमीटर सॉरी 32.5 32 हे 65 सेंटीमीटरपासून इथं एक दोरी पकडली जाते आणि एक इथून इकडं आणि इथून इकडं त्या ठिकाणी असं सेक्टर असतं आपलं आणि हे सेक्टर काय म्हणजे 65 सेंटीमीटर इकडं आणि हे पुन्हा असं क्रॉस जातं पण ते कुठेही जाऊ शकतं कारण की जिथंपर्यंत शॉर्टपुट लांब जाते ऑलिम्पिकचं वर्ल्ड रेकॉर्ड 23 मीटर हा लक्षात तिथंपर्यंत टाकू शकतो. हां ह्या सेक्टरच्या बाहेर गेला तर फॉल आहे. सेक्टरच्या बाहेर फॉल जाण्याचं कारण काय असतं तर तुम्ही असं थांबलं वगैरे असं बाहेर शकतो 6 मीटर आपण का नाईस चला